हे पहा काशीनाथ, तुम्हाला ऐकून धक्का बसेल, पण तुमच्या मुलीला स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा आजार झाला आहे. ती कधी नेत्रा असते तर कधी दुसरी कोणी. आता तुम्ही यायच्या आधी तिने माझा गळा स्टेटस्कोपने दाबला होता आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर हे पहा निशाण. बोलून डॉक्टर यांनी आपली कॉलर खाली केली तर त्यांच्या मानेवर वळ होते. डॉक्टर, तुम्ही कोणाविषयी बोलत आहात? माहीत आहे ना तुम्हाला, तुम्ही सरळ सरळ माझ्या मुलीला वेडी ठरवत आहात आणि याचे परिणाम तुम्हाला माहीत आहे ना काय होतील ते. काशीनाथ रागात बोलले. काशीनाथचा आवाज चढलेला पाहून अनुराधा आणि राधा का बाहेर आल्या. काय झाले? अनुराधाने कावरी बावरी होत विचारले. त्यावर चिडून काशीनाथ डॉक्टरकडे पाहत म्हणाले, डॉक्टरचे म्हणणे आहे नेत्राला वेड लागले आहे. काय? अनुने आश्चर्याने डॉक्टरकडे पाहिले. हे पहा, मी म्हणत नाही तिला वेड लागले आहे, पण हा एक आजार आहे ज्यात माणूस काही पण करू शकतो. स्वतःचे नाव विसरू दुसरे नाव आणि व्यक्तिमत्व जगतो आणि आता नेत्रा तेच करत आहे. डॉक्टर शांतपणे समजावत म्हणाले, हे पहा डॉक्टर, झाले तेवढे खूप झाले. तुम्ही गेला तरी चालेल, कारण तुमची अक्कल समजली मला, त्यामुळे या तुम्ही. काशीनाथ रागात म्हणाले, ठीक आहे जातो मी, पण हे कार्ड घ्या. यात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर विनोद काळे यांचा नंबर आहे. बघा काही जमले तर बोलून. त्याने काशीनाथकडे कार्ड दिले. ते घेऊन काशीनाथने चोळामोळा करून फेकून दिले. डॉक्टर, तुम्ही आम्हाला सांगू नका काय करायचे ते, या तुम्ही. बोलून काशीनाथ आत निघून गेले. त्यासोबत डॉक्टर पण रूमकडे गेले आणि 5 मिनिटामध्ये आपले सामान घेऊन बाहेर आले. हॉलमध्ये अनुराधा उभी होती. डॉक्टर, माफ करा, याचे डोके जरा गरम आहे आणि नेत्रावर जास्त जीव आहे यांचा. त्याच्या वतीने मी माफी मागते. अनुराधा हात जोडून म्हणाली, अहो माफी नका मागू, पण जमले तर डॉक्टर विनोदला बोलावून घ्या. मोठा हुशार डॉक्टर आहे. श्रीपाद म्हणाले, पण डॉक्टर झाले काय? म्हणजे असे साहेब तुमच्यावर चिडले? राधाकाने विचारले. त्यावर डॉक्टरने काल रात्रीपासून आतापर्यंत जे झाले ते आणि त्याच्या मानेवरच्या खुणा सोबत सर्व सांगितले. ते सर्व ऐकून अनुराधा रडू लागली. डॉक्टर, यावर काही उपाय नाही का? अनुने रडत विचारले. अहो, म्हणून मी तुम्हाला विनोदचे कार्ड दिले आहे. त्याला बोलवून पहा एकदा आणि बघा जमते का ते. मी येतो. म्हणून डॉक्टर निघाले आणि त्यांनी दिलेले ते कार्ड जे जमिनीवर पडले होते ते पाहून अनु त्याच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत उभी राहिली. नेत्राची तब्येत अजून खराब होऊ लागली होती. तिचे केस गळायला सुरुवात झाली होती. तिने जे थोडे खात होती ते पण खाणे सोडून दिले होते. तिची त्वचा तिच्या हाडांना चिकटली होती. गाल आत गेले होते. ओठ सुकले होते. तिचा देह निस्तेज दिसत होता. तिची 2 दिवसात झालेली अवस्था पाहून अनुराधाने निर्णय घेतला आणि तिने कॉल केला. हॅलो डॉक्टर विनोद. हो, बोलतो आहे. डॉक्टर, मी अनुराधा निंबाळकर बोलत आहे, काशीनाथ निंबाळकर यांची पत्नी. अनुराधाने आपली ओळख करून दिली. अरे हां, मला डॉक्टर श्रीपाद म्हणाले होते तुम्ही कॉल कराल म्हणून. बोला ना, काय मदत हवी आहे तुम्हाला? विनोदने विचारले. अनुराधाने आतापर्यंत जे काही झाले ते सर्व डॉक्टर विनोदला सांगितले. केस खूप गुंतागुंतीची वाटत आहे. जर तुमची काही हरकत नसेल तर मी तिकडे येऊन नेत्राला पाहू शकतो का? नाही म्हणजे डॉक्टर श्रीपाद सोबत जे काही झाले होते ते सर्व त्यांनी मला सांगितलं आहे, म्हणून विचारतो आहे. डॉक्टर विनोदने अनुराधाला विचारले. काही हरकत नाही, तुम्ही या, मी यांच्याशी बोलेन. अनु आश्वासन देत म्हणाली, ठीक आहे, ठीक आहे. तर तुम्ही मला तुमचा पत्ता सांगा, मी उद्या सकाळी पोहोचेन तिकडे. डॉक्टर विनोद म्हणाले. अनुराधाने त्याला पत्ता दिला आणि कॉल ठेवून दिला. विनोद आता नेत्राच्या केसचा विचार करू लागला होता. विनोद एक हुशार आणि उमदा डॉक्टर. त्याचे वय जास्त नाही, फक्त 27 वर्षे, पण एवढ्या लहान वयात त्याची मानसोपचार या विषयावर अनेक पुस्तकं प्रकाशित झाली होती. शिवाय महाविद्यालयात जाऊन तो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पण करत असे. सकाळी एक सफेद गाडी निंबाळकरच्या दारात येऊन उभी राहिली. उंची साधारण 5 फूट 10 इंच, सावळा रंग, डोळ्यावर गॉगल, सफेद शर्ट आणि ब्ल्यू जीन्स. हातात गाडीची चावी फिरवत
त्या तरुण मुलाने आत प्रवेश केला. राधाक्काने त्याला पाहिले आणि विचारले, कोण आपण आणि कोणाला भेटायचे आहे? त्यावर तो तरुण आपली ओळख देत म्हणाला, मी डॉक्टर विनोद आणि अनुराधा यांना मला भेटायचे. त्यांनी मला बोलावले होते. विनोद म्हणाला, बसा तुम्ही, मी ताईसाहेबांना बोलावून आणते. बोलून राधाक्का एका खोलीत गेल्या. विनोद त्याच्या सवयीप्रमाणे त्याचे घर पाहू लागला. वा, घर तर खूप छान आहे आणि वास्तुशास्त्रामध्ये विश्वास आहे, शीळ घालत तो मनात विचार करत होता. तेवढ्यात मागून एका स्त्रीचा आवाज आला. नमस्कार, आपण डॉक्टर विनोद का? त्या आवाजाबरोबर विनोद मागे वळला तर समोर एक साधारण 45 वर्षाची स्त्री उभी होती. हो, मी विनोद. आणि तुम्ही अनुराधा बरोबर? यावर अनु हसली आणि म्हणाली, हो बसा ना. माफ करा, म्हणजे तुम्ही एवढे तरुण आहात. म्हणजे मी विचार केला होता की कोणीतरी वृद्ध असतील. अनु बोलून हसू लागली. नाही, तुमची चुकी नाही आहात. अहो, मी जरा वयापेक्षा जास्त लवकर प्रसिद्ध झालो आहे, त्यामुळे बरेच लोकांचे तसे गैरसमज होतात. बोलून विनोद हसू लागला. मी तुमच्या चहा आणि नाश्त्याचे पाहते, मग आपण बोलू सविस्तर. अनुराधा किचनमध्ये गेली. चहा आणि नाश्ता करून विनोद बोलू लागला. तर मॅडम, मला माहीत आहे काय झाले, पण मला सविस्तर ऐकायचे आहे. तर तुम्ही सांगू शकला तर मला नोट तयार करता येतील आणि त्याप्रमाणे मी उपचारांची पद्धत ठरवेन. विनोदने विचारले आणि आपला पॅड आणि पेन बाहेर काढले. हो, काही हरकत नाही, बोलू. अनुने सर्व सांगितले. हे कोण आहेत? एक भारदस्त पुरुषी आवाज अनुच्या मागून आला. नमस्कार, मी डॉक्टर विनोद, मानसोपचार तज्ज्ञ आहे. विनोद हात पुढे करत म्हणाला. काशीनाथने त्याच्याकडे रागाने पाहिले आणि विचारले, तुम्हाला कोणी बोलावले इकडे आणि तुम्ही कशाला आला आहात? आम्हाला तुमची गरज नाही, आल्या पावली परत जा. अनु यांना जायला सांग. काशीनाथ रागात बोलले. ते कुठेही जाणार नाही. अनुराधा शांतपणे म्हणाली. म्हणजे काय म्हणायचे काय आहे तुला? काशीनाथ रागात अनुराधाकडे पाहत विचारले. म्हणजे तुम्ही जे ऐकले ते, डॉक्टर कुठेही जाणार नाही. अनुराधा अजून शांत स्वरात म्हणाली. अनु, तुझे डोके फिरले आहे का? आता तू माझ्या लेकीला वेडा सिद्ध कर, म्हणजे तुझे मन शांत होईल. काशीनाथ रागात बोलले. तुमची लेक? कुत्सितपणे अनुराधा म्हणाली. तुमची लेक म्हणता? अहो, केले काय तुम्ही तिच्यासाठी? सांगा. कधी तिला वेळ दिला? कधी तिला विचारलं? कधी तिच्यासोबत खेळलात? कधी तिला बाहेर घेऊन गेला? अहो, तुम्हाला तर हे पण माहीत नाही तुमच्या मुलीचे वय काय, ती करते काय, जाते कुठे, तिचे मित्र कोण, कोणती संगत आहे तिला. आणि तुमची मुलगी, नुसते पैसे दिले की बापाचे कर्तव्य पार पडत नाही. समजले मला. जे करायचे आहे ते मी करणार आणि यात मला कोणी अडवू शकत नाही, कारण मी तिची आई आहे आणि ती माझी पण मुलगी आहे. अनुराधा रागात बोलली. डॉक्टर, तुम्ही दमला असाल, तुम्हाला तुमची रूम दाखवते. बोलून ती निघते आणि तिच्या मागोमाग डॉक्टर विनोद पण निघतात. काशीनाच्या डोक्यात अनुने जी वाक्ये बोलली ती घुमत होती. सोफ्यावर बसून काशीनाथ विचार करतात. खरंच मी एक बाप म्हणून नाकारता ठरलो आहे का? खरंच मी तिला वेळ दिला नाही का? मी माझ्या नेत्राला ओळखत नाही का? अनु जे काही बोलली त्यातले सर्व खरे होते. विचार करत असताना काशीनाथ त्यांच्या डोळ्यात पाणी येते. अनुराधाने जसे सांगितले होते त्यावरून तरी नेत्राला उपचारांची ताबडतोब गरज आहे हे दिसत होते. विनोदने काही विचार केला आणि रूममध्ये न जाता अनुराधाला म्हणाला. मॅडम, जसे तुम्ही म्हणाला तसे मला तरी वाटत आहे की त्यांना उपचारांची खूप गरज आहे. मी आता उपचार सुरू करत आहे, तर तुम्ही तिकडे असलात तर बरे होईल. म्हणजे कधी कधी पेशंट हायपर होतो आणि त्यासाठी त्याच्या घरचे कोणीतरी आम्ही सोबत ठेवतो. विनोद अनुराधाला म्हणाला. आता नाही, म्हणजे तुम्ही थकला असाल म्हणून मी विचारले. अनुराधा विचार करत म्हणाली. नाही मॅडम, तुम्ही जसे सांगत आहात त्यावरून तरी मला असे वाटत आहे की त्यांना उपचारांची जास्त गरज आहे. विनोद आपल्या बॅगमधून काही सामान बाहेर काढत म्हणाला. ठीक आहे, पण डॉक्टर, तिला काही इजा होणार नाही ना? त्यामुळे काळजीने अनुराधाने विचारले. नाही, तुम्ही काळजी करू नका, सर्व ठीक होईल, विश्वास ठेवा. बोलून अनुराधा आणि विनोद नेत्राच्या रूमच्या दिशेने निघतात. नेत्राची अवस्था खूप खराब झाली होती.
तिचे डोळे खूप खोल गेले होते आणि हे सर्व पाहून अनुराधा स्वतःला थांबू शकली नाही आणि तिने रडण्याला सुरुवात केली. हे पहा मॅडम, तुम्ही शांत व्हा. तुम्ही जर असे रडू लागला तर नेत्राला धीर कोण देणार? तुम्ही शांत व्हा आणि स्वतःला सावरा, कारण तुम्ही स्वतःला सावरले तरच तुम्ही नेत्राला सावरू शकता. विनोद अनुला धीर देत म्हणाला. विनोदने नेत्राकडे पाहिले. त्याला थोडे विचित्र वाटले, कारण आतापर्यंत त्याने खूप केस हँडल केल्या होत्या, पण असे काही त्याने पाहिले नव्हते की केस विनोदसाठी एक आव्हान होते. त्याने नेत्राच्या हाताची नस चेक केली. ती नॉर्मलपेक्षा जास्त वेगाने ठोके पडत होते. विनोदने पुन्हा एकदा नेत्राला नीट पाहिले आणि थोडे वाकून तो तिच्या कानाजवळ गेला आणि म्हणाला, नेत्रा, माझा आवाज तुला ऐकू येत असेल तर हाताची बोटे हलवा. पण काही प्रतिसाद आला नाही. प्रतिसाद न आलेला पाहून अनुराधा पुन्हा रडू लागल्या. हे पहा, तुम्ही रडू नका. काही वेळात मेंदू थोडा हळू काम करतो. आपण पुन्हा प्रयत्न करू. नेत्रा, आवाज येत असेल तर हाताची बोटे हलवा. त्याचा आवाज ऐकून नेत्राने हळूवार हाताची बोटे हलवली. डॉक्टर, नेत्रा, आपला आवाज ऐकत आहे, ती प्रतिसाद देत आहे. अनुराधा खुश होऊन म्हणाल्या, नेत्रा बेटा, मी तुझी आई. उठ ना बाळा, काय झाले तुला? अनुराधा रडत नेत्राला विचारत होती. मॅडम, शांत व्हा, उठेल ती. आपण तिला बरे करू, तुम्ही काळजी करू नका. विनोद धीर देत म्हणाला. अनुराधाला रडताना आवाज ऐकून काशीनाथ तिथे येतात आणि तिच्या खांद्यावर हात ठेवतात. अनु मागे वळून त्यांना पाहून बिलगून रडू लागते आणि रडत म्हणते, अहो बघा ना, आपली मुलगी उठत नाही, बोलत नाही. तुम्ही तरी तिला आवाज द्या ना. तिचे ते शब्द ऐकून काशीनाथचा संयम सुटतो आणि तो सुद्धा रडू लागतो. नेत्रा, तुला काही आठवत आहे का? तुला काही त्रास झाला होता का? पण नेत्रा यावर काहीच बोलत नाही. नेत्रा, आवाज येतो आहे का माझा? विनोद पुन्हा तिच्या कानाजवळ जाऊन विचारतो. त्यावर नेत्राच्या चेहऱ्यावर एक विक्षिप्त हास्य येते आणि ती अचानक भसाड्या आवाजात जोरजोरात हसू लागते. ते हास्य हळूहळू वाढत जाते आणि ती बेडवरून हवेत तरंगू लागते. 1 फूट, 2 फूट, 3 फूट आणि पुन्हा जोरात खाली येते. हा सर्व प्रकार पाहून तिकडे उभे असलेले विनोद, काशीनाथ आणि अनुराधा तिघे पण घाबरतात. नेत्रा डोळे उघडते. तिचे डोळे संपूर्ण काळे झाले होते. तिचे दात पिवळसर काळे आणि चेहरा सफेद, जणू काही तिच्या शरीरात रक्त नाही आहे. एक विचित्र हास्य करत ती तिकडे उभे असलेल्या सर्वांकडे पाहते आणि जोरजोरात हसू लागते. तुमची नेत्रा तर मरणार. ती मरणार. आणि तुम्हाला माहीत आहे का तिला कोण मारणार? पुन्हा एकदा भसाड्या आवाजात हसून ती विनोदच्या चेहऱ्यासमोर स्वतःचा सफेद चेहरा आणून त्याच्या डोळ्यात आपले डोळे घालून पुन्हा तोच प्रश्न विचारते. माहीत आहे का कोण मारणार? मी मारणार तिला, आणि तुम्ही कोणीच नाही वाचवू शकत तिला. बोलून ती पुन्हा जोरजोरात हसू लागते. विनोदच्या चेहऱ्यावरून आपला चेहरा विद्युत वेगाने फिरवून ती आता काशीनाथच्या चेहऱ्यासमोर येते आणि त्याच भसाड्या आवाजात म्हणते, आता समजेल जीव गेला किंवा आपले कोणी जवळचे गेले तर किती त्रास होतो ते. आणि पुन्हा जोरात हसू लागते. हसता हसता ती आता बेडवर उभी राहून काशीनाथच्या दिशेने झेपावली आणि हल्ला करणार होती. तेवढ्यात विनोदने तिचा हात पकडला आणि तिने आता आपला मोर्चा विनोदकडे वळवला. तिने विनोदचा गळा पकडायला हात पुढे केला आणि तसे तिला एक जोरात झटका बसला आणि ती बेडवरती बेशुद्ध पडली. नेत्रामध्ये झालेला हा बदल पाहून अनुराधा पळत तिच्या जवळ जाते, पण विनोद तिला हाताने लांब उभे राहायला सांगतो. अनुराधा रडत रडत विनोदला विचारते, डॉक्टर, सांगा ना काय झाले आहे नेत्राला? ती अशी का वागत आहे? विनोदसाठी सुद्धा हा प्रकार अनपेक्षित होता. तो विचार करत असताना अनुराधाने विचारलेल्या त्या प्रश्नाने विनोद विचारांच्या तंद्रीतून बाहेर आला. हो सांगतो, पण तुम्ही दोघे पण बाहेर या. विनोदने काशीनाथ आणि अनुराधाला बाहेर बोलावले. डॉक्टर, काय झाले आहे नेत्राला? ती अशी का वागत आहे? काशीनाथने घाबरत विचारले. हे पहा, मी आता जे काही सांगणार आहे त्याने तुम्हाला धक्का बसेल. कदाचित तुम्हाला ते खोटे पण वाटेल, पण मी जे काही सांगतो आहे ते एकदा नीट समजून घ्या आणि विचार करा. चिंतेमध्ये विनोद म्हणाला,
नेत्रा आजारी नाही आहे, तिला कोणता मानसिक त्रास नाही आहे. कारण जर तिला मानसिक त्रास असता तर तिने जे आता केले ते तिने केले नसते. कोणताही मानसिक रोगी हवेत उडत नाही किंवा एवढा वेगळा आवाज पण येत नाही. तिच्यात 2 माणसे आहेत हे खरे आहे, पण दुसरे जे आहे ते माणूस नाही. विनोद समजावत म्हणाला. म्हणजे काय म्हणायचे काय आहे तुम्हाला डॉक्टर? काशीनाथ काळजीच्या स्वरात म्हणाले. म्हणजे असे बघा, आत्मा मरत नाही, तो अमर असतो. आणि काही आत्मे चांगले तर काही वाईट असतात, आणि नेत्राला वाईट आत्म्याने पछाडले आहे. विनोद म्हणाला. तसे अनुराधाच्या पायाखालची जमीन सरकली. अहो डॉक्टर, काही पण काय सांगताय? माझ्या पोरीला पछाडले आहे हे तुमचे अति झाले. आधी वेडी, आता पछाडलेली. मला तर तुम्ही डॉक्टर आहे यावर संशय येतो आहे. काशीनाथ रागात म्हणाले. हे पहा सर, तुमचा राग मी समजू शकतो आणि या सर्वांवर विश्वास ठेवता येणार नाही हे पण मी समजू शकतो. पण जे समोर आहे ते दिसले त्याला तुम्ही काय, मी पण नाकारू शकत नाही. विनोद समजावत म्हणाला. तिला कोणत्या तरी वाईट शक्तीने प्रभावित केले आहे, आणि जर का त्यावर योग्य वेळी उपचार नाही केले तर आपण नेत्राला गमावून बसू. विनोद काळजीच्या स्वरात म्हणाला. मग डॉक्टर, करा ना उपचार तुम्ही, थांबला का? अनुराधा म्हणाली. मॅडम, ते मी नाही करू शकत, कारण त्यासाठी माझ्याकडे विद्या नाही आहे. आज ज्याच्यामुळे मी जिवंत आहे ते याचा उपचार करू शकतात. आज त्यांनी दिलेले हे तावीज नसते तर नेत्राने माझा गळा दाबून मला मारले असते. विनोद गळ्यातील काळे तावीज दाखवत म्हणाला. पहिले मी बोललो होतो कोणाच्या पण नादी लागू नको, पण तू माझे नाही ऐकले. आता बाबा घेऊन येणार जो आपल्या श्रद्धाशी खेळणार, आणि मग आपण आपल्या नेत्राला मुकणार. मग हा आणि याचा बाबा पैसे घेऊन जाणार. यांचे काय जाते, इकडे माझी मुलगी जीवानीशी जाईल. ते काही नाही, मी आजच परदेशी डॉक्टरशी बोलून घेतो. आणि डॉक्टर साहेब, तुम्ही गेला तरी चालेल, आम्ही पाहू काय करायचे ते. काशीनाथ रागात बोलले आणि आत निघून गेले. हे पहा मॅडम, जर नेत्राला ठीक करायचे असेल तर एकच माणूस आपली मदत करू शकेल, सच्चिदानंद. आणि ते मदतीला नाही म्हणणार नाही. तुम्हाला वाटले मदत हवी आहे, तुम्ही मला कॉल करा, मी त्याची भेट घालून देईन. बोलून विनोद तिकडून बेडरूममध्ये गेला आपले सामान गोळा करायला. अनुराधा विचार करत होती आणि तिला विचार करताना पाहून राधा का म्हणाली. ताईसाहेब, मी काय म्हणते ते बाबाचे राहू द्या. मालक आता परदेशी डॉक्टर घेऊन येत आहे ना, त्यांना करू दे त्याचे काम. ते बाबा लय वाईट असतात, उगीच पैसे जायचे आणि काम पण नाही होणार. आणि नेत्राचे बरे वाईट झाले तर साहेब तुमच्यावर खापर फोडतील. बोलून राधा का तिच्या कामाला गेली. काय करू काही समजत नाही. विनोद म्हणतो तसे तिला खरेच पछाडले आहे की कोणता आजार आहे, आणि जर आजार असता तर निदान का नाही झाले. आणि तिचे ते बोलणे, हसणे, हवेत उडणे, मांजर खाताना पाहणे, हे सर्व काय आहे? अनुच्या मनात विचारांचे वादळ उठले होते जे थांबण्याचे नाव घेत नव्हते. चला मॅडम, येतो मी, काही लागले तर कळवा. विनोदच्या या आवाजाने अनुची तंद्री भंग पावली. डॉक्टर, तुमची फी? अनुराधाने संकोचून विचारले. अहो मॅडम, काम झाले नाही तर फी कसली? चला येतो मी. बोलून विनोद पुढे निघाला. अनु त्याच्या पाठमोरे आकृतीकडे पाहत होती. विनोदने गाडीचा दरवाजा उघडला आणि बॅग आत ठेवून गाडी सुरू केली. तेवढ्यात आतून आवाज देत अनुराधा बाहेर आली. डॉक्टर विनोद, थांबा जरा. तसे विनोदने गाडी बंद केली आणि बाहेर आला. काय झाले मॅडम, तुम्ही ठीक तर आहात? अशा अचानक पळत का आलात? विनोदने विचारले. मी पण येते तुमच्यासोबत. आपण आज भेटू सच्चिदानंद यांना. आज भेटतील ना ते आपल्याला? अनुने विचारले. हो, त्यांचे दार सर्वांसाठी उघडे असते. पण सरांचे काय? विनोदने विचारले. त्यांचं मी पाहून घेईन, तुम्ही चला. माझी लेक मला महत्वाची आहे, अनु म्हणाली. बसा तुम्ही. बोलून विनोद गाडीत बसला आणि गाडी सुरू केली.